सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 47 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते आपल्या नवीन आणि जुन्या चॅनलवरती जाऊन ऐकावेत. तन्वीला पहाटे पहाटे जाग आली आणि तिने डोळे उघडले. त्या अंधुकशा प्रकाशामध्ये तिची नजर पूर्ण बेडरूमवरून फिरत होती आणि तिच्या लक्षात आलं की आत्ताची बेडरूम ही आधीच्या बेडरूमपेक्षा पूर्ण वेगळी दिसत होती. कलर चेंज झाला होता, पडदे बदलले होते आणि भिंतीवर त्या दोघांचे सुंदर फोटो होते पार्टीतले. त्या फोटोत अर्जुन तिच्याकडे खूप रोमॅन्टिक नजरेने पाहत होता आणि तिने लाजून मान खाली घातली होती. किती हँडसम दिसत होता तो त्या दिवशी हे तिला आठवलं आणि त्याने हा बेडरूमचा लुक कधी चेंज केला आणि का हे तिला समजत नव्हतं. पण खूप आवडत होती तिला आत्ताची ही बेडरूम, कारण तिचा रंग आणि पडदे तिच्या आवडीचे होते. सोफाही चेंज केला होता. रात्री ती इथे आली तेव्हा अंधार होता आणि पुन्हा अर्जुनने तिला सोडलंच नाही आणि दोघांनाही एकमेकांशिवाय इतर कुठेही लक्ष द्यायला वेळ नव्हता. अतुल म्हणाला होता ते काही खोटं नव्हतं की या दोघांना एकमेकांशिवाय दुसरं काहीही सुचणार नाही. खरंच या बाबतीत त्याचा खूप अभ्यास होता आणि रात्री थिएटरमध्ये त्यांचा चाललेला पिक्चर आठवून तिला थोडं हसायला आलं. आणि इतक्यात अर्जुनने तिच्या उघड्या पोटावर हात टाकला. तशी ती शहारली आणि तिने त्याच्याकडे मान वळवली आणि त्याने तशीच तिला झोपेतच त्याच्याकडे ओढून घेतली आणि तीही लगेच सहजच त्याला पुन्हा चिकटली आणि तो झोपेतच म्हणाला, तन्वी आय लव्ह यू. जागेपणी, झोपेत, नशेत तो सारखा हेच म्हणायचा. फक्त जागेपणी मनात आणि झोपल्यावर किंवा नशेत असताना तोंडाने म्हणायचा. आणि तन्वीने त्याच्या गालावर हात फिरवला आणि त्याला किस करत म्हणाली, आय लव्ह यू अर्जुन. पण तो जागा कुठे होता ते ऐकायला? त्याचं आय लव्ह यू तन्वी हे तिनं खूपदा ऐकलं होतं, पण तिचं आय लव्ह यू अर्जुन हे त्यानं एकदाही ऐकलं नव्हतं. फक्त काल समुद्रकिनारी तिनं लिहिलेलं पाहिलं होतं आणि आता तन्वी खूप वेळ एकटक त्याच्याकडे पाहत होती. किती सुंदर आणि निरागस दिसत होता तो. खूप क्यूट. गाढ झोपेत होता तो. त्याच्याही चेहऱ्यावर तृप्ती आणि समाधान दिसत होतं, जसं तन्वीच्या चेहऱ्यावर दिसत होतं पहिल्या मिलनानंतरचं. आणि आता तिची नजर त्याच्या ओठाकडे गेली. तिला त्याच्या लाल चुटूक ओठांचा मोह झाला. तिला त्याची झोपमोड करायची नव्हती, पण तरीही न राहून तिनं त्याच्या ओठावर ओठ टेकवले आणि तिच्या ओठांच्या गारगार स्पर्शाने अर्जुनची झोप चाळवली गेली. त्याचे डोळे पापणीच्या आड हलले आणि त्याने तसेच डोळे मिटून ती काय काय करते हे बघत बसला. मग तन्वीने काही वेळ त्याचा वरचा ओठ ओठात घेऊन चोखला, मग खालचाही ओठ चोखला. मग हळूहळू त्याच्या गालावर किस करत तिने त्याच्या कपाळावर किस केला आणि आता अर्जुन मात्र हळूहळू जागा व्हायला लागला होता. आता तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या छातीवर डोकं घुसळू लागली. त्याच्या उघड्या अंगावरून तिची लांब सडक नाजूक बोटे फिरवायला लागली आणि अर्जुनला आता गुदगुल्या होऊ लागल्या आणि मनातच हसत होता तो. आणि तो त्याचं हसू आतल्या आत फार मुश्किलीने दाबत होता आणि तो आता उत्तेजित व्हायला सुरुवात झाली होती. तन्वीचा एकटीचाच रोमॅन्स चालला होता. आता तिचं त्याला किस करून झालं आणि मग तन्वीने त्याच्या अंगावरून हात काढला आणि ती जाण्यासाठी उठली. तसा अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिला काही काळाच्या आतच पुन्हा बेडवर झोपवली आणि तो तिच्या अंगावर आला आणि ती गडबडली. अर्जुन अरे असं ती म्हणणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तशीच कलटी मारत तिला स्वतःच्या अंगावर घेतली आणि आता तो तिचे ओठ चोखत आत ओढत होता आणि पुन्हा दोघे एकमेकांना बिलगून हरवून गेले. मग जरा वेळाने ती त्याच्या तोंडातून बाजूला तोंड करत म्हणाली, अर्जुन सोड ना, मला जायचे. आणि अर्जुन तिच्या कानाला चावा घेत म्हणाला, अजूनही तुला माझ्यापासून लांबच राहायचं आहे का? किती छळशील मला. वास ना आता तुझा हट्टीपणा. मी थकलोय आता फक्त मला तुझ्या मिठीत आराम करायचा आहे. असं म्हणून त्यानं तिच्या गळ्याच्या खाली छातीच्यावर किस केला आणि ती म्हणाली, अरे इथेच तर होते ना, मी जात होते, लांब नाही जात. आता इथे नाही ना तिथे नाही. मिसेस तन्वी अर्जुन, तुम्ही फक्त इथे माझ्या मिठीतच पाहिजे मला. तुमची जागा इथेच आहे. असं म्हणत त्याने तिला पुन्हा किस केला आणि तन्वी म्हणाली, अरे वॉशरूमला निघाले होते, जाऊ दे ना. पण अर्जुनने तिचं काहीही ऐकून न घेता तिला पुन्हा खाली झोपवत तो तिच्यावर आला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून पुन्हा तिला तृप्त केली आणि अंगावर ब्लँकेट घेऊन त्यात तिला आत घेऊन झोपला आणि बराच वेळ दोघेही काहीही न बोलता तसेच एकमेकांना फील करत होते.
मग तन्वी त्याच्या उघड्या छातीवर बोटाने त्याचं नाव लिहित हळूच लाजत लाजत म्हणाली, म्हणजे तू जागा होतास? मुद्दाम डोळे मिटून घेतले होते ना तू? आणि अर्जुन गालात हसत तिचे केस एका हाताने बाजूला करत म्हणाला, मी झोपलोच नाही रात्रभर. तर जागण्याचा प्रश्न येतोच कुठे? रात्रभर तू नजरेसमोरून हलतच नव्हती. आणि तन्वी आता त्याच्या त्या भारदस्त विस्तीर्ण गोऱ्या छातीवर बोटाने काहीतरी लिहित होती. आय लव्ह यू अर्जुन. आणि तिच्याशी बोलण्यात दंग असला तरी त्याचं तिच्या बोटाच्या हालचालीवर लक्ष होतं. आणि तो म्हणाला, काय गं, काय लिहितेस तू सारखी सारखी? काल पण असंच करत होतीस. आणि ती त्याला म्हणाली, ओळख बरं मी काय लिहिते. आणि तिनं पुन्हा एकदा तेच लिहिलं. आणि त्याने लगेच ओळखलं. पण आता त्याला ते तिच्या तोंडून ऐकायची इच्छा होती. आणि तो म्हणाला, नाही गं, कळलं काहीच. हरलो मी, तूच सांग ना. आणि तन्वी त्याचं नाक चिमटीत पकडून हलवत म्हणाली, एवढ्या हुशार अर्जुन सरांना इतकं सोपं ओळखता नाही येत का? आणि अर्जुन तिच्या बोटात बोटं गुंफून त्याच्या मनाशीच म्हणाला, कितीही हुशार असलं तरी बायकोपुढे मी बुद्धूच आहे. नाहीतर तिला समजून घ्यायला इतका उशीर नसता केला मी. आणि आयुष्यातले इतके सुंदर नाजूक क्षण मिस केले असते का? आणि तो तिला म्हणाला, बरं चल, मीही लिहितो काहीतरी. आता तू ओळखून दाखव. आणि त्याने तिच्याकडे तोंड फिरून तिला मिठीत घेतली आणि तिला मिठी मारत तिच्या उघड्या पाठीवर त्याचं बोट नाचवत काहीतरी लिहित होता. आणि तिचं सगळं लक्ष तिच्या पाठीवर होतं. आणि तिने लगेच ओळखलं. आणि ती म्हणाली, आय लव्ह यू तन्वी असं लिहिलं आहे तू. हे तर काय, तू आत्ता पण झोपेत म्हणत होतास. आणि तो म्हणाला, फक्त आत्ताच नाही, रोज उठता बसता खाता पिता झोपताना मी हेच म्हणत असतो. आणि तन्वी म्हणाली, आणि नशेत असताना तेव्हाही तू हेच म्हणतोस काय? तू हे ऐकलं आहे? अर्जुन तिला म्हणाला, हो मग. पहिल्यांदा तू माझ्या पार्टीत माझ्यावरच चिडून खूप दारू प्यायला होतास. मी बोलत नाही तुझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तू आणखीन जास्त ड्रिंक केलंस. आणि मग मी जेव्हा तुला भेटायला आले तेव्हा तू काय म्हणाला होता माहीत आहे? आता हे अर्जुनला कुणाला सांगितलं होतं, पण सगळं खरं काय ते तन्वीच सांगणार होती. आणि तन्वी म्हणाली, तू म्हणाला होतास की तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. आय लव्ह यू मिस तन्वी. किती प्यायला होता तू, तुला शुद्ध पण नव्हती. आणि माझ्याच मिठीत तू तुझा तोल जाऊन पडला होतास. आणि मीच तुला सावरलं होतं. मग तू काय केलंस? अर्जुनने उत्सुकतेने विचारलं. मग काय, त्या दिवसापासून मी तुझ्यावर प्रेम करायलाच ठरवलं. आणि मी लग्नाबद्दल विचारलं तर का म्हणालीस की माझं एका मुलावर प्रेम आहे? आणि तन्वी थोडी लाजत हसत अपराधी वाटून लाडात येऊन म्हणाली, मग तू का सरळ सरळ म्हणाला नाहीस की माझं तुझ्यावर प्रेम आहे? तू का मला प्रपोज केलं नाही? गुपचूप गुपचूप प्रेम करत होतास. मी ऐकलं म्हणून ठीक, नाही तर मला कधीच कळलं नसतं तुझ्या मनातलं. आणि अर्जुन म्हणाला, पण मी नशेत जे बडबडलो त्याला खरं मानून तू माझ्यावर प्रेम करायला लागलीस? फक्त मी प्रेम करतो म्हणून? आणि तन्वी म्हणाली, नाही, जेव्हा तुझी नी माझी टक्कर झाली तेव्हापासूनच तू मला आवडत होतास. पण मी तुझी वाट बघत होते. पण तू तर काही बोलतच नव्हता. आणि तू नशेत तुझ्या मनात काय आहे हे सांगितलं. आणि अर्जुन म्हणाला, पण मला नव्हतं माहीत की तुझ्या मनात काय आहे ते. मी फक्त तुला काहीही करून मिळवायची याच विचाराने पछाडलं होतं. आणि ती म्हणाली, इतकं सगळं करायची काय गरज नव्हती. मला फक्त एका शब्दानं समोरासमोर प्रपोज केलं असतंच तर मी नाही म्हणणार नव्हते. मग तू तरी शुद्धीत होतीस ना? मी एक मूर्ख होतो, पण तू तरी मला सांगायचं ना. आणि अर्जुन म्हणाला, तन्वी म्हणाली, तुझ्या रागासमोर तुला दुसरं काही दिसतच नव्हतं. तुझा विश्वास नव्हता माझ्यावर, मग सांगून काय उपयोग? आणि अर्जुन मनात म्हणाला, कसा बोलणार आणि कसा ठेवणार विश्वास? युगो जास्त होता ना मला, तोच मला तुला सगळं खरं खरं सांगू देत नव्हता. आता त्या दोघांना आणखीन काही लपवून ठेवायचं नव्हतं एकमेकांपासून. सगळं सगळं सांगत होते. आणि अर्जुन म्हणाला, आणि मी जर तुझ्याशी लग्न केलं नसतं तर काय केलं असतंस तू? आणि तन्वी म्हणाली, मी आयुष्यभर तुझीच वाट बघत बसले असते. पण तू ती अट घातली आणि मलाच खूप आनंद झाला. आणि ती पुढे म्हणाली, कुणाल. आणि तिला मध्येच अडवत अर्जुन म्हणाला, तो कोण आहे हे माहीत आहे मला. आणि तन्वीला आश्चर्य वाटलं, काय? कसं कळलं तुला ते? त्यात अवघड काय आहे? पण माझं डोकं ठिकाणावर नव्हतं त्यामुळे मला काही सुचत नव्हतं. आणि जेव्हा डोकं ठिकाणावर आलं तेव्हा लगेच मार्ग सापडला. आणि तन्वी म्हणाली, कुणाल माझा. आणि पुन्हा अर्जुन तिला अडवत म्हणाला, कुणाल तुझा बॉयफ्रेंड आहे हो ना? आणि तन्वीने त्याला फटका मारत लटक्या रागातच म्हणाले, हो आहे तो माझा बॉयफ्रेंड. कारण तिला माहीत होतं की तो तिची चेष्टा करत होता. आणि अर्जुन म्हणाला, पण तू मला खूप त्रास दिला आहेस. तुझ्यामुळे मी माझ्या प्रेमाला इतक्या दिवस ते समोर असूनही तरसलो आहे.
आता तुला याची शिक्षा मिळणार. आणि ती म्हणाली, काय? तू आता काय करायचं ठरवलं आहेस? आणि अर्जुन तिला त्याच्याकडे ओढत म्हणाला, ते आत्ताच नाही सांगणार तुला. आता तुझा बदला घेतो की नाही बघच तू. आणि तन्वी मनात म्हणाली, बापरे, आता काय आहे त्याच्या मनात? आधीच तो खूप खुनशी आहे आणि आता सरळ सरळ बोलून तो सांगत आहे म्हणजे नक्कीच तो काहीतरी शिक्षा देणार मला. आणि तन्वीचा उतरलेला चेहरा पाहून अर्जुन म्हणाला, अगं आत्ताच नाही काही करणार मी तुला. सो रिलॅक्स. आता आपण ही रोमॅन्टिक मुवमेंट एन्जॉय करूया फक्त. आणि अर्जुनने तिला किस केला आणि हसत हसत म्हणाला, आणखी एक विचारू का गं तन्वी? आता काय? सगळंच तर सांगितलं की मी तुला. सगळं कुठं सांगितलं आहेस अजून? मग आता काय विचारायचं आहे तुला? आणि अर्जुन तिला म्हणाला, पिसाळलेला धूमकेतू म्हणजे काय गं? आणि तन्वी खूप हसायला लागली, अगदी पोट धरून. आणि अर्जुन अजूनच तिला घट्ट पकडत म्हणाला, सांग ना, ते काय असतं? त्याशिवाय तुझी सुटका नाही. आणि तन्वी म्हणाली, बरं सांगते. असं म्हणून त्याच्या कानाजवळ जाऊन मोठ्याने म्हणाली, नाही सांगणार जा. आणि त्याने तिची मिठी सोडून हात कानावर ठेवला. तशी तन्वी पटकन उठून हसत हसतच बाथरूममध्ये पळून गेली. अर्जुन तिला पकडण्यासाठी प्रयत्न करत होता, पण वाघीण सुटून गेली होती त्याच्या तावडीतून. आणि अर्जुन हसतच म्हणाला, खूपच चपळ आहे ही बिनशेपटाची वाघीण. अशी सहजासहजी हातात नाही सापडत. आणि तन्वी बाथरूम उघडून म्हणाली, काय म्हणालास? आणि अर्जुन हसून म्हणाला, कुठे काय, काहीच नाही. पण तन्वीने ते ऐकलं होतं. आणि ती बाथरूम लावत हसत म्हणाली, आणि तू बिनशेपटाचा वाघ. पिसाळलेला धूमकेतू कुठला? आणि ती अंघोळ करायला लागली. पण एक प्रॉब्लेम झाला. तिनं टॉवेल आणलंच नव्हता. आता काय करायचं? अर्जुन तर बाहेरच आहे. आणि तिने अर्जुनला हाक मारण्यासाठी फक्त तोंड बाहेर काढलं. आणि अर्जुन तिच्या तोंडासमोर उभा. आणि ती दचकली. पटकन लाजून पुन्हा दार लावून घेतलं. आणि अर्जुन खूप हसायला लागला. आणि मग हात बाहेर काढून त्याला तिनं टॉवेल मागितला. आणि मग तो म्हणाला, देईन पण एका अटीवर. आता तिला त्याची अट माहीत होती. आणि ती म्हणाली, नाही, अट वगैरे काही नाही, दे मला टॉवेल. मग देणारच नाही, तशीच बस बाथरूममध्ये. आणि मला ऑफिसला जायचं आहे, मला उशीर होतोय, चल पटकन बाहेर ये. आणि ती खूप लाजायला लागली. आणि मनात म्हणाली, मुद्दाम करतोय तर हे सगळं. रात्री आणि पहाटे 2 वेळा ती त्याच्याशी एकरूप झाली. पण तेव्हा नव्हती लाज वाटत, कारण ती बेडमधली नशा चढली होती ना तिला. पण आता अर्जुन तर हट्टच करत होता, उशीर होतोय, लवकर बाहेर ये तन्वी. मग तिने नाईलाजाने दरवाजा उघडला आणि अर्जुन आत शिरला. आणि बाथरूमचा दरवाजा त्याने लावून घेतला. आणि म्हणाला, तन्वी, आज तुझी पहिली शिक्षा मी तुला देणार आहे. आणि ती घाबरून म्हणाली, काय? आणि तिला जवळ घेत तो म्हणाला, आजपासून रोज तू माझ्यासोबत अंघोळ करायची. काय? तन्वीने डोळे मोठे करून विचारलं. आणि अर्जुन म्हणाला, युअर टाईम स्टार्ट नाऊ. आणि त्याने तिला मिठीत घेतली, शॉवर ऑन केला आणि तन्वी लाजून चूर चूर झाली.